नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। उमरखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती व गावांच्या प्रचंड नुकसानीची काँग्रेस नेते माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांनी केली प्रत्यक्ष पाहणी। उमरखेड तालुक्यात गेल्या काही दिवसापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये शेती व घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे। शेतकरी हवालदिल झाले असून गावकरीही संकटात सापडले आहेत। या पार्श्वभूमीवर बुधवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांनी स्वतः आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन पळशी, चातारी, मार्लेगाव, दराटी व अनेक गावागावात शेतामध्ये जाऊन नुकसानीची पाहणी केली। यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे नेते तातूजी देशमुख, रामभाऊ देवसरकर, नंदकिशोर अग्रवाल, दत्तराव शिंदे, सोनू खतीब, खाजाभाई कुरेशी, प्रेमराव वानखेडे, तालुका समन्वय अनिल गायकवाड, अंबादास धुळे, श्रीराम वानखेडे, सुभाषराव पाटील, मधुकर फटिंग, अतुल पाटील, गौतम दवणे यांच्यासह शेकडो स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। काँग्रेस पक्षाच्या वतीने उमरखेड येथील उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत शासनाकडे अनेक मागण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम, उमरखेड। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान जे आहे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये, तर उमरखेड परिसरामध्ये या ठिकाणी जे अपर गंगा धरण जे आहे त्या धरणाचंही पाणी आणि नदीचंही पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सोडण्यात आलं की याच्यामुळं प्रचंड शेकडो हजारो एकर जमीन पाण्याखाली गेलेली आहे आणि 3-3, 4-4 दिवस झाले सातत्यानं ही जमीन पाण्याखाली असल्यामुळं त्या ठिकाणचे संपूर्ण पिकं जे आहेत ते नेस्तनाभूत झालेली आहेत, आजही पाण्याखाली आहेत। मी पाहिलं असेल की 1-2 किलोमीटरपर्यंत सर्व शेतं, ऊसाची जे शेतं आहेत ते पूर्ण असे त्यांचे टोक दिसतात पाणी उतरल्यानंतरही। आणि आजूबाजू जे त्या ठिकाणी जमीन आहे शेतकऱ्यांची त्यामध्ये सोयाबीन होतं, त्या सोयाबीनमध्ये 3-4 त्या ठिकाणी दिवसापासून पाणी जे साचून राहिलं त्यामुळे पूर्णपणे सोयाबीन, कापूस या ठिकाणची सगळी पिकं या जमिनीवरती पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे। आणि या धरणामुळं त्या ठिकाणच्या पाण्यामध्ये आणखी भर पडली आणि ते खरं पाहिलं तर जे रुटीन नदीचं पाणी आले असतं तर एवढं नुकसान नाही, परंतु धरणाचंही पाणी सोडलं त्याच्यामुळं मानवनिर्मितीसुद्धा याच्यामध्ये म्हणता येईल। ते जे नुकसान झालेलं आहे ते कर्मचारी, अधिकारी त्यांनी व्यवस्थित नियोजन पाण्याचं न केल्यामुळं आणि अचानक ज्यावेळेला महापूर आला त्याच वेळेला हे पाणी सोडल्यामुळं अशा प्रकारचं प्रचंड नुकसान यवतमाळ जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांचं झालेलं आहे, अनेक ठिकाणी झालेलं आहे। पण सगळ्यात जास्त नुकसान उमरखेड परिसराचं झालेलं आहे, त्यानंतर सुद्धा वणी वगैरे तिकडच्या भागामध्ये झालेले आहेत आणि पूर्ण जिल्ह्यामध्येच कमी अधिक प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। त्यामुळे आम्ही शासनालासुद्धा मागणी करणार आहोत या संदर्भाची की शेतकऱ्यांना या ठिकाणी मदतच नाही तर नुकसान भरपाई शासनाने ही केली पाहिजे, कारण धरणाच्या पाण्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। इतके दिवसपर्यंत धरणामध्ये पाणी साठवून ठेवणं आणि ज्या वेळेला महापूर येते त्याच वेळेला पाणी सोडणं हे एक नियोजन नसल्याचं लक्षण आहे। पण ह्याकरता जे नुकसान झालं आहे प्रचंड झालेलं आहे। शेतकरी घरदारं या ठिकाणची गेलेली आहेत। आज प्रत्येक घरामधले पाहिलं गावामधले तर त्याच्या घरामध्ये कुठेही आता अन्नधान्य नाही आहे, ते कुठेतरी शेजारच्या जवळ जाऊन कुठेतरी दिवस रात्र राहत आहेत। म्हणून ह्या संदर्भामध्ये सुद्धा शासनाने तात्काळ लक्ष घालायला पाहिजे आणि नुकसान भरपाई द्यायला पाहिजे, पूर्णपणे मदत द्यायला पाहिजे, कारण हे मानवनिर्मितसुद्धा याच्यामध्ये भाग आहे। आतापर्यंत कोणतीही मदत शासनाकडनं ही पोचलेली नाही आहे। गावामध्ये जी लोक आहेत, कार्यकर्ते आहेत, तरुण वर्ग आहेत त्यांच्याकडनं मदत होत आहेत गावकऱ्यांना, त्या ठिकाणी ज्यांचं नुकसान झालं किंवा ज्यांना राहण्याकरता घर राहिलेलं नाहीत किंवा त्या ठिकाणी जेवण नाहीत, अन्नधान्य नाहीत, ते गावामधले सगळे कार्यकर्ते एकत्र होऊन
याचा मुकाबला करण्याचा प्रयत्न करतायत. त्या ठिकाणी मदत दुसऱ्या आपदग्रस्तांना मदत देण्याचं सुद्धा त्यांचं काम सुरू आहे, पण त्याच्यामुळे होणार नाही आहे. कायमस्वरूपी हा विषय सुटला पाहिजे, नियोजन बरोबर झालं पाहिजे अप्पर पैनगंगेच्या पाण्याचंही, कारण आता पहिल्यासारखी स्थिती नाही आहे. पाऊस किती पडणार, कधी पडणार याचं नियोजन आता व्हायला लागले. आपण पाहिलं असेल हा भाग अत्यंत सुपीक अशा प्रकारचा भाग आहे. यवतमाळ जिल्ह्यामधला पैनगंगेचा काठ जो म्हटलं तरी अत्यंत सुपीक अशा प्रकारचं आहे. त्या ठिकाणी शेतकरीसुद्धा चांगल्या पद्धतीने उत्पन्न काढतायत, चांगली लागवड करतायत, नवीन नवीन पद्धतीची लागवड करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांचं हेक्टरी त्या ठिकाणी नुकसान जे झालं, आम्ही सुरुवातीपासून म्हणतो की नुकसान भरपाई द्यायला पाहिजे आणि तो 1 लाख रुपये तरी किमान एका हेक्टरला द्यायला पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी आहे. आणि यानंतर आम्ही एसडीओना निवेदन देणार आहोत, जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देणार आहोत आणि शासनाला हे कळलं पाहिजे की अशा प्रकारचं नुकसान जे झालेलं आहे ते शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. परंतु मागच्या वेळेस काही अशाच प्रकारचं अनुदान थांबलेलं आहे, मागच्या वर्षीचं त्याच्या अगोदरच्या वर्षीचं. म्हणजे सगळं अशा परिस्थितीमध्ये ही मदत करण्याची गरज आहे आणि शासनाने पुढे येऊन मदत केली पाहिजे. काँग्रेस पक्षाचे सगळे कार्यकर्ते, सगळे नेते या भागामधले मदत तशा प्रकारची देत आहेत आणि यामध्ये लवकरच आमचे या ठिकाणचे ब्लॉकचे अध्यक्ष असेल, उमरखेडचे शहराचे अध्यक्ष असेल, हे बसून आणखी ज्या ठिकाणी ज्यांची घरं गेलेली आहेत की आणखी काही दिवसपर्यंत त्यांना अन्नधान्य नाही आहे, अशासाठी आम्ही त्या प्राथमिक स्वरूपामध्ये ही मदत नाही राहणार. ही कसं तरी त्यांनी एक पूर उतरेपर्यंत त्यामध्ये परत घरामध्ये जाईपर्यंत त्या ठिकाणी अशा प्रकारे कुठेतरी उदरनिर्वाह करावा म्हणून तशा प्रकारचे मदत देण्याचा प्रयत्न आमचे कार्यकर्ते निश्चित करतील.